दर्शक नमस्कार. महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुकीसाठी आमचे राजकीय पक्ष मोठ्या ताकदीनिशी या निवडणूक आखाड्यात उतरले. तसं म्हटलं जातं की ही महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते, पदाधिकारी नेतेगण यांना संधी मिळते. पण प्रत्यक्षामध्ये हे असं होतं की नाही हा खरोखर एक संशोधनाचा विषय असतो. पण याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं की जनतेला जेव्हा आपला लोकप्रतिनिधी निवडायचा असतो महापालिकेसाठी, तेव्हा या लोकप्रतिनिधींना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव तितकाच महत्त्वाचा आहे किंवा कामकाज कशा पद्धतीचं चालतं त्याचा अभ्यास देखील गरजेचा असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिसराचा संपूर्णपणे एक अभ्यास, आपल्या परिसरातल्या एकूण समस्येची नेमकी जाण आणि शेवटी आपल्या प्रभागासंदर्भातला जे विकासाचं जे विजन असतं तर ते लोकप्रतिनिधींसमोर असणं, उमेदवारांसमोर असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. एकंदरीत महापालिका निवडणूक म्हणल्या तर सहज सोपी अशी जर कोणी धारणा बाळगली असेल तर ती तशा पद्धतीची नसते. काय गरज असते हा सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये येतो आणि खरोखरच राजकीय पक्षांनी याचा विचार करणं हा महत्त्वाचा भाग येतो. शेवटी निवडणूक आखाडा आहे आणि सगळी निवडणुकीचा जोर आहे तो आपल्याला वाढलेला दिसतोय. प्रभाग क्रमांक 26 मधून आप्पासाहेब चौगुले हे निवडणूक आखाड्यात उतरत आहेत आणि एकंदरीत त्यांचं कामकाज पाहिलं तर पालिकेतील ते माजी विरोधी पक्षनेते म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि भाजपाचे एक कट्टर कार्यकर्ते असा त्यांचा एकंदरीत कार्यकाळ राहिला आहे आणि ते निवडणूक आखाड्यात असल्यानं निश्चितच प्रभाग क्रमांक 26 मधील जी राजकीय समीकरणं आहेत तर ती विशेष चर्चेमध्ये राहणार आहे आणि या प्रभागाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असेल. एकंदरीत आप्पासाहेब चौगुले यांच्या निवडणुकीतील भूमिका कशा पद्धतीची आहे, भाजपाचा जो कार्यकाळ पालिकेतला होता तिथं काय घडलं नेमकं, त्या बाबतीत ते समाधानी आहेत का आणि एकंदरीत त्यांच्या सगळ्या प्रभागातील सगळी रचना आणि सगळी परिस्थिती याबद्दल आपण सविस्तर संवाद आप्पासाहेब चौगुले यांच्याशी साधणार आहोत. आप्पासाहेब, स्वागत आपलं या सविस्तर अशा या संवादामध्ये. नमस्कार. आणि महत्त्वाचं आहे म्हणजे आज तुम्ही प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणूक आखाड्यात उतरतायत, हाच एक चर्चेचा विषय होतोय. कशा पद्धतीची एक भूमिका आहे आणि कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर तुम्ही जाणार आहात? मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सदैव तयार असतो आणि कार्यकर्ता हा पक्ष हितासाठी निरंतरपणे अखंडपणे काम करत राहायला पाहिजे. मी गेल्या 30 वर्षापासून पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि विविध पदावर सुद्धा मी काम केलेलं आहे, त्याचा अनुभव देखील मला आहे. पण पक्ष हितासाठी काम करताना काही अडचणी होते, त्या अडचणीवर सगळ्या अडचणीवर मात करून आमच्या भागामध्ये भाजप वाढवण्यामध्ये माझा फार मोठा वाटा आहे. पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये केवळ प्रभाग 26च नाही तर त्या भागामध्ये पक्षाला चांगली मतं मिळायला पाहिजे, चांगले उमेदवार मिळायला पाहिजे, याची काळजी नेत्यांनी आणि पक्षांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी 26मध्ये एक ओपन जागा माझ्या तिथं असल्यामुळं की माझ्या नावाचा विचार व्हायला पाहिजे म्हणून माझी इच्छा असणार आहे. पण शेवटी पक्ष निर्णय घेतील तसं त्या पद्धतीनं काय होईल ते पुढचा आता येणारा काळच ठरवेल. त्यामुळं मी कुठल्याही लढाईसाठी कार्यकर्ता म्हणून कायम तयार आहे हे मात्र मी निश्चित सांगतो. खरं तर आप्पासाहेब चौगुले यांचं नाव जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा जुळे सोलापूर म्हटलं की आप्पासाहेब चौगुले असं एकंदरीत भाजपाचं समीकरण होतं. जुळे सोलापुरात आप्पासाहेब चौगुले यांनी पक्ष संघटन वाढवलं, पक्षाचं एक तिथलं एक व्यापक नेतृत्व देखील केलं आणि जे उमेदवार तिथून निवडून आले खरं तर ते आप्पासाहेब चौगुले यांच्या एका त्या कार्यामुळं निवडून आलेले होते. पण सध्याची किंवा यापूर्वीची जरी आपण एक परिस्थिती पाहिली तर तिथून मात्र पक्षानं मागील खेपेस त्यांना संधी दिलेली नव्हती. नेमकं याच्या पाठीमागचं कारण देखील महत्त्वाचं ठरतं. आप्पासाहेब, काय कारण आहेत म्हणजे मागील वेळेला ही संधी दिली गेली नव्हती आणि आपण म्हणतो जुळे सोलापुरात खरं तर तुमचा चेहरा समोर येतो भाजपा म्हटल्यानंतर, काय कारणं घडली होती? का तसं पाहायला गेलं तर मी 1996ला मी पहिल्यांदा जुळे सोलापुरात पक्षाची स्थापना केलो आणि त्यावेळेला वल्ल्याळ होते, आमचे आमदार आले, पहिल्यांदा आलेला वल्ल्याळ साहेब होते, नरसिंग मिंगजी अध्यक्ष होते आणि त्या काळचे मोठमोठे पदाधिकारी गावातून इथं येऊन ते पक्षाची स्थापना केलो आणि मी निरंतरपणे पक्षाचं काम कुठलीही आशा अपेक्षा न करता मी काम करत राहिलो.
97ला पहिली निवडणूक झाली हदवाड भागातून महानगरपालिकेची. त्यावेळेला उमेदवारी मागितली तर त्यावेळेला शिवसेना हा युतीतील मोठा पक्ष, मोठा भाऊ असं म्हणलं जात होतं. तर त्यांची दावेदारी असल्यामुळं, त्यांचा आमदार असल्यामुळे ती जागा त्यांच्याकडे गेलं. तरीसुद्धा एक धर्म म्हणून आपण गप राहिलो, पण पक्षकार्य करत राहिलो. तीच वेळ 2002ला पुन्हा प्रभाग 3 सदस्यीय प्रभाग पद्धती झाली आणि त्यावेळेला संधी होती. मग आमच्या नेत्यांनीही माझ्यासाठी फार प्रयत्न केले की 3पैकी 1 जागा आमच्या कार्यकर्त्यांसाठी द्या, पण त्यावेळेला ही शिवसेनेने ती जागा सोडली नाही. मग तेव्हा आमच्या नेत्यांनीच मला सांगितलं की आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपलं नाव जर भक्कमपणे राहण्यासाठी आपल्याला एक भूमिका घ्यावी लागणार आहे. तू निवडणूक अपक्ष म्हणून लढ, पक्षाचा कार्यकर्त्याचा चेहरा म्हणून तू तिथं निवडणूक लढ आणि तुझी पक्ष कार्यकर्ता म्हणून आपली ताकद काय हे एकदा सगळ्यांनाही कळू दे. बरोबर. आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी ते धाडस केलं आणि त्याच्या मागं सुद्धा पक्ष हितच होतं. कारण त्यावेळेला मी जी निवडणूक अपक्ष म्हणून लढलो होतो त्यावेळेला माझ्या ब्राउझरवर, माझ्या पॉम्पलेटवर अटल बिहारी वाजपेयी यांचं, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो लावून मी प्रचार केलेला आहे. म्हणजे एवढा निष्ठा मी पक्षावर ठेवलं. मी अस्तित्व तरी दाखवलंच, माझा पराभव नव्हता, ते माझा एक प्रकारे विजय होता. ती निवडणूक हरलो होतो पण ती लढाई मी जिंकलो होतो. हे त्याचा फायदा पक्षाला पुढच्या निवडणुकीत झाला आणि मी पहिल्यांदा त्या भागात भारतीय जनता पक्षाचा पहिला नगरसेवक म्हणून मी निवडून आलो एका बलाढ्य भागात, तेही शिवसेनेला हरवून. त्यामुळे हे अस्तित्व पक्षाचं कार्यकर्ता म्हणून करत असताना अनेक संकटं पार करून तिथंपर्यंत पक्ष वाढवण्यामध्ये आम्ही मोठा वाटा तिथं आमचं झालेला आहे. आणि अनेक कार्यकर्त्यांना घेऊन त्या भागामध्ये एक ओळख निर्माण केली भाजपची म्हणून. आणि योगायोगानं पहिला कार्यकर्ता मीच आणि त्यामुळे पहिलाही नेता त्या भागातला मीच, असं एक समीकरण झालेलं आहे. आणि आजही कोणी म्हटलं तर आप्पासाहेब म्हणजे भाजप हे खरं म्हणजे कार्यकर्त्यांचं आणि त्या भागातील मतदारांचा मोठेपणा आहे की माझी ओळख तशी त्यांनी ते निर्माण केलेली आहे. तर आजही एक 2014 नंतर मात्र एवढंच नाही, माझा कार्यकाल 2007 ते 12 5 वर्ष नगरसेवक होतो. मी विरोधी पक्षनेता म्हणून मला पक्षाने संधी दिली माझ्या कामाची पद्धत बघून आणि त्याचंही सोनं करून महानगरपालिकेत आपली एक स्वतंत्र ओळख की एक अभ्यासू, आक्रमक आणि एक लोकहितासाठी काम करणारा एक नगरसेवक ही एक ओळख निर्माण करून तिथं काम केलो आणि एक चांगला परफॉर्मन्स मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलो. स्वाभाविकपणे केवळ माझंच नाही तर माझ्या पक्षाचं सुद्धा नाव त्या ठिकाणी टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम मी केलेलं होतं. आणि त्याची पावती म्हणून 2012 नंतर महिला प्रभाग झाल्यामुळं आमचे नेते काही माझ्याकडे आले की तुमच्या घरच्यांना अथवा उभा करा एक महिला द्या. मी पक्षाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही कोणालाही आणून द्या इथं उमेदवार म्हणून, आम्ही त्यांचं काम करू, त्यांना निवडून आणू. आणि योगायोगानं त्यावेळेला प्राध्यापक मोहिनी पत्की मॅडम यांना त्यांनी उमेदवार म्हणून इथं आमच्याकडे पाठवले. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांनाही निवडून आणलो. ही माझ्या त्या मागील काळात केलेल्या कामाची पावती होती. त्यामुळे एवढं काम पक्षासाठी केलं. आणि 2017ला जेव्हा पुन्हा प्रभाग पद्धतीमध्ये माझ्यासाठी जागा होती प्रभाग 25 शेवटचा, तर त्यावेळेला मात्र उमेदवारी मागितलो रीतसर. आज जी प्रक्रिया आहे उमेदवारी अर्ज भरणे, मागणे, मुलाखत देणे, ह्या सगळ्या गोष्टी केलो. आणि मी त्या भागात एकमेव भारतीय जनता पक्षाचा असा कार्यकर्ता होतो की उमेदवारी मागितलो होतो एकूणपैकी. तर नेमकं माझी उमेदवारी का केट केले हे मला अजूनही समजलं नाही. आणि दुर्दैव असं आहे की माझी उमेदवारी कट करून पक्षाच्या अथवा परिवारातल्या कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली असतं तर बरं, म्हणजे चांगलं होतं. पण आम्ही ज्यांच्या विरोधात लढून भाजपची स्थापना करून पक्ष वाढवलेलं होतं तशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळं एक मानसिक खच्चीकरण ची भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते. त्यामुळं हे तरीसुद्धा आम्ही शांत राहिलो, गप राहिलो, काही केलो नाही. पण त्यानंतरच्या काळात लोकसभेच्या निवडणुका झाले. 2014 नंतर ह्या गोष्टी जे घडत गेले, 19ला 2 लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळेला मला कुठलीच जबाबदारी दिली गेली नव्हती. आपल्या सोलापूर महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून प्रदेशाकडून माननीय रघुनाथजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली होती. तर त्यांनी त्यावेळेला मला फोन करून बोलावून घेतले आणि मला याच्यात कुठली जबाबदारी आहे का, मी जबाबदारी नाही म्हटल्यावर त्यांनी मला एक मोठी जबाबदारी दिली की त्यावेळचे ते आपले खासदार म्हणजे खासदारपदाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी हे पक्षातच अचानक त्यांनी उमेदवारी दिल्यामुळं
एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून तू निवडणूक संपेपर्यंत पूर्ण वेळ तू त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे आणि त्यांच्या ते म्हणजे पक्षाची एक भूमिका त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे, थोडं गाईड कर, काही मुद्दे दे, असं सांगून पूर्ण वेळ मला त्याची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पडलो होतो. 15 दिवस मी रात्रंदिवस त्यांच्याबरोबर फिरलो होतो, अख्खा त्यांचा मतदारसंघ पिंजून काढलो होतो आम्ही. ती एक जबाबदारी म्हणून नेत्यांनी दिल्यानंतर कार्यकर्ता म्हणून ती पूर्ण केलो. पण त्यानंतर विधानसभेची निवडणूक 19लाच लागली, तर त्या निवडणुकीमध्ये माझ्याकडं कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही पदाधिकारी, एक कार्यकर्ता म्हणून माझी दखल तरी लांबची गोष्ट, साधा फोन देखील मला कोणी करून म्हणजे हे का घडलं, नाही असं त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? म्हणजे हे अशा पद्धतीचं काही असणं. मला आता या बाबतीत मी एवढंच सांगू शकतो, चांगला कार्यकर्ता ह्या व्यवस्थेला, पक्षी व्यवस्थेला, पक्ष संघटनेला अथवा पक्षाच्या नेत्यांना एक चांगल्या कार्यकर्त्याची गरज नाही का, अशा एक माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला प्रश्न पडणार आहे. आणि मला का जबाबदारी देत नाही म्हणून मी जाऊन भांडणं सुद्धा ही माझ्यासारख्याला शोभत नाही. त्यामुळं मी देईल ती जबाबदारी घेऊ, येतील तेव्हा काम सुरू करू. मी वाट पाहत राहिलो शेवटपर्यंत. कुठलाच नेता आला नाही आपल्याकडं, का आले नाहीत हे तेच सांगू शकतील. माझ्यावर जबाबदारी द्यावं कुठला, कारण 14च्या निवडणुकीमध्ये मी आमच्या भागात विधानसभेचे 40 बूथ लावलो होतो एकटा. नेत्यांनी आले, पक्षाची जबाबदारी दिले, बूथ लावण्याची जबाबदारी दिली, 40 बूथ मी एकटा लावलो होतो. मग 19च्या निवडणुकीला असं काय घडलं की मला त्यांना म्हणजे दखल सुद्धा घेतली गेली नाही. हे आप्पासाहेबांना रोखण्याचा काही प्रयत्न होता का हा, की एक जुळे सोलापूर भागातून आप्पासाहेब चौगुले हे एक असं नाव समोर येत होतं, मग अशा वेळेला एक थोपवणं अशा पद्धतीचा तो काही प्रयत्न किंवा त्या हालचाली दिसून आल्या का तुम्हाला? मी काय त्या अशा गोष्टीचा त्यांच्यावर कुणावर आरोप करायची इच्छा नाही आणि करणार देखील नाही. पण असं जर विचार असतं, आता सर्वसामान्य आपण बोलल्यासारखा प्रत्येकाच्या मनात हे असू शकतं की मला थोपवण्यासाठी कोणी काय करत असेल का, पण मी तसा विचार करत नाही. एक कार्यकर्ता म्हणून स्वीकारलो, मला बाजूला ठेवायचं असेल तर काही हरकत नाही, पण माझी कार्यकर्ता म्हणून जी ओळख आहे ती तरी माझी कायम राहणार आहे. आणि मला काय फार मोठ्या पदावर जाऊन कोणाशी स्पर्धा करून मोठं व्हायचं नाही. मग मी माझ्या कष्टावर, माझ्या कामावर विश्वास ठेवतो. आजपर्यंत त्याची ओळख मी तयार केलेली आहे. निश्चितच माझ्या कामाला तरी कोणी रोखू शकत नाही. पण आजही मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिलो. मला 24ला सुद्धा कुठल्या कामाची जबाबदारी दिली गेली नाही आणि शेवटी मी 19ला जबाबदारी दिली नाही, त्यामुळे गप राहिलो. पण पुन्हा 5 वर्ष मी शांतच होतो, काय बोललं 22. मग त्यानंतर निवडणुकाच महापालिकेचे झालेल्या नाहीत, आता व्हायला लागलेल्या आहेत. पण 24च्या निवडणुकीमध्ये उलट असं म्हणजे आमच्या ऐकण्यात आलं की त्या आप्पासाहेब चौगुलेंना कुठल्या निर्णय आपल्या प्रक्रियेमध्ये घेऊ नका, बोलवत जाऊ नका, असं आलं. म्हणजे कोण बोललं असं मी आरोप करत नाही, ते कार्यकर्त्यांच्या मार्फत आले. पण मी तरी कुठं ते असं म्हणजे असं मागा लागायचं विषय काहीतरी घडतं तेव्हा असं म्हणलं जातं. हे म्हणजे नेमकं काय घडलं हा, म्हणजे तुम्हाला एक शंका काय येते की अशा पद्धतीनं निर्णय प्रक्रियेत तुम्हाला सामावून घ्यायचं नाही, याच्या पाठीमागचंच मग काही कारण काय असू शकतं? आता ते पक्ष आणि पक्षाचे नेतेच सांगू शकतात. पण मला असं वाटतं हे नेमकं असं कोण विचार करत आहे की त्यांना चांगल्या कार्यकर्त्याची गरज नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जेव्हा असतो, कार्यकर्ता हा त्या कुठल्याही पक्षाच्या संघटनेचा हा कणा असतो. कार्यकर्ता मजबूत तर पक्ष मजबूत, पक्ष मजबूत तर नेते मजबूत आणि आपण सत्तेत जातो. आणि गेल्या 25-30 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची वाटचाल या पद्धतीने झालेली आहे. आज मोठ्या प्रमाणात येत आहेत, हा भाग वेगळा. कालपर्यंत कोणी येत नव्हते, त्यावेळेला पक्ष हे उभा राहिलेला पक्ष अख्ख्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत, त्यावेळेला कोणी बाहेरचे आले येऊन केलेले नाहीत. आपल्याच पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले, राबले, रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवले. जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आमची नोंद आहे गिनीज बुक रेकॉर्डला, जगातील सगळ्यात मोठा पक्ष कुठल्याही देशातला. अशी ओळख आमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळे झाली. आम्ही रस्त्यावर बसून, चौकात बसून पक्ष सदस्य नोंदणी करून घेतलेले कार्यकर्ते, मी एकटा नाही, माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आहेत की असं काम केलेले आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या जीवावर हे पक्ष उभा राहिलेला आहे. आणि अचानकपणे अशा कार्यकर्त्याला कोणी बाजूला ठेवत असेल तर ते कार्यकर्त्यांचं खच्चीकरण नाही, ते पक्षाचं आणि नेत्यांचं स्वतःचं खच्चीकरण आहे असं मी मानतो. कारण कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता अशा गोष्टीची तक्रार करत नाही, आणि मी तरी केलो नाही. आप्पासाहेब, आत्ताच्या या सगळ्या घडीला पक्षाकडनं तुमची कोणती अपेक्षा आहे?
म्हणजे तुम्ही एकंदरीत प्रभाग क्रमांक 26 मधून पूर्णपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. तुमचे समर्थक, तुमचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत. भाजपाचा चेहरा असलाच पाहिजे अशी त्यांची एक ठाम भूमिका आहे. पक्षाकडनं तुमच्या अपेक्षा आता कशा पद्धतीच्या आहेत? आज नुकतंच पक्षामध्ये इतर पक्षाचे अनेक लोक येत आहेत, यायला लागलेत, आलेले आहेत आणि हे निर्णय प्रदेश पातळीवरून देखील झालेले आहेत, इथं शहर पातळीवरून देखील झालेले आहेत आणि निरंतरपणे त्याला आपण रोज पाहतो. रोज नवीन नवीन इतर पक्षाचे नेते येतात, नवीन कार्यकर्ते येतात. हे येणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यातलं काय नाही, आपला पक्ष वाढत असेल तर बिलकुल ठीक आहे. आणि ह्या मागचं धोरण नेमकं काय हे केंद्र आणि प्रदेश पातळीवरून विशेषतः हे नेमकं त्यांना माहीत असणार आहे की इनकमिंगचं धोरण काय आहे. पण हे घेत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक वाटणं स्वाभाविक आहे की आम्ही वर्षानुवर्षे काम करतो, तर हे घेत असताना कार्यकर्त्यावर देखील कुठला अन्याय होऊ नये. नेत्यांनी आणि पक्षांनी मगाशी मी बोलल्यासारखा कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो, त्याला सांभाळणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही भागात असू दे, चांगला कार्यकर्ता आपला असला पाहिजे, त्याला सांभाळणं गरजेचं आहे. हे सगळं पक्ष वाढवत असताना आपल्या मूळ गाभ्याला म्हणजे कार्यकर्त्यांना धक्का लागू नये, आपल्या विचारधारेला, आपल्या तत्वाला कुठल्या त्या धक्का लागू नये याची काळजी घेऊन पक्षाने निर्णय घ्यायला पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून न्याय मिळाला पाहिजे. आणि हे करत असताना नुकतंच आमच्या नेत्याने काही इनकमिंग म्हणजे बाहेरून घेणाऱ्यांना विरोध म्हणून काही गोष्टी सोलापूर शहरात घडले की त्यांना इतरांना घेऊ नका, आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, चुकीचं होईल. जर अशी ह्यांची भूमिका असेल तर हे स्वागत करतो मी यांच्या भूमिकेचा. कारण आपल्या कार्यकर्त्यावर निष्ठावंतावर अन्याय होत आहे अशी भूमिका जर आमचे नेते सुभाषबाबू देशमुख यांनी मुलाखतीत सांगितले की बाहेरून येणारे कार्यकर्ते हे नुसतं येऊन आपले जागा धरून बसतील आणि आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यावर सत्तेत भागीदार होतील आणि आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. तर हीच गोष्ट 2017 मी सांगत होतो की आमच्यासारख्या निष्ठावंतावर अन्याय करू नका. आम्हालाही ते भागून कार्यकर्ता म्हणून आमचा परफॉर्मन्स बघून आम्हालाही सहभागी करून घ्या. त्यावेळेला हेच नेते आम्हाला न सांगता आम्हाला बाजूला केले आणि नौख्यानं प्रवेश दिले. हे तर वरून प्रवेश करून आलेले आहेत आता आजचे नेते. तर ह्यांनी ज्यांना घेतले ते एक मिनिट सुद्धा, एक तास सुद्धा पक्षाचं काम केलेलं नव्हते. एकाला एक नाही होत नाही. पण आज त्यांनी जी भूमिका घेतली आहे हे मला माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की निष्ठावंताला न्याय मिळाला पाहिजे ही जी त्यांची भूमिका आहे बिलकुल स्वागतार्ह आहे. आता ही त्यांची जबाबदारी आहे निष्ठावंताला न्याय मिळवून देण्याची. आप्पासाहेब, अगदी खुलेपणाने तुम्ही म्हणताय की खरंच म्हणजे त्या 2017 जे इनकमिंग झालं, अगदी आपण म्हणूयात की आज आमदार सुभाष देशमुख असतील, हे त्यांचं जेव्हा इनकमिंग झालं त्यावेळेला तुमच्यासारख्या पदाधिकारी नेत्यांवरती अन्याय झाला? हो, बिलकुल अन्याय झाला. कारण आम्हाला ध्यानी मनी नसताना आम्हाला डावललं गेलं. का डावलले अजूनही उत्तर नाही ह्याचं माझ्याकडं. आता मला कोणी मला सांगितलं नाही की तुम्हाला का डावललं गेलं. त्यामुळे हे एक कार्यकर्ता म्हणून कुठल्या कार्यकर्त्याला वाटतंय की आम्हाला काही न सांगता आम्हाला अचानकच तुम्ही व्यवस्थित राहू शकत नाही म्हणल्यासारखं बाजूला केलं जात आहे. तर एक माझ्यावर समोर नाही, माझ्यासारख्या अशा अनेक कार्यकर्ते आहेत. असं कोणा कार्यकर्त्यावर ओढलं तर सगळ्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे. पण मग आता असा विषय येतो की मग असं म्हणण्याचा अधिकार आहे का की इनकमिंग जे होतंय त्याच्यामुळे कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय असं म्हणण्याचा हा अधिकार? तुम्ही म्हणता की ही भूमिका बरोबर आहे. इनकमिंग आता पक्षात येणाऱ्या नौक्या नेते असतील, मोठे कार्यकर्ते असतील, ही गोष्ट त्यांनाही माहीत असते की त्या ठिकाणी अनेक इच्छुक आहेत, अनेक जुने कार्यकर्ते आहेत, कदाचित त्यांच्यासह आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल हे माहिती असतं आणि त्यांच्याशी बोलून ह्या गोष्टी क्लिअर करून. कधी कधी असा एकाच ठिकाणी माझाच भाग नाही, कुठल्या अनेक भाग आहेत, अनेक भागामध्ये बाहेरून येणारा कार्यकर्ता सुद्धा आपल्या पक्षाच्या कामाचा असतो. कदाचित त्याला घेऊन आपण पक्षवाढीसाठी त्याचा उपयोग होऊ शकत आहे. आता भविष्यासाठी पुढच्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर अशा लोकांचे जे आलेले आहेत त्यांचा उपयोग पक्षहितासाठी होऊ शकत आहे. बिलकुल यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. पण हे करताना आपल्या गाभाराला, आपल्या कार्यकर्त्याला कुठलंही मानसिक खच्चीकरण अथवा पक्षहिताला धोका होऊ नये ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे काळजी घेऊन जर केलं तर पक्षहितही टिकतं, नेतेही टिकतात आणि येणाऱ्या
नेत्यांची सुद्धा हे मानसिकता पण झाली. आप्पासाहेब अगदी अशा पद्धतीच्या इनकमिंगचे तुम्ही बळी ठरलात, ही भावना तुमच्या मनात आहे का? हो बिलकुल. 2017च्या निवडणुकीमध्ये माझा म्हणजे का असं केलं माहीत नाही, पण मी शेवटपर्यंत असं होतं की एक मागणारा मी भाजपचा एकटाच होतो, एकमेव भाजपचा कार्यकर्ता होतो त्या जागेवर दावा करणारा, आणि बाकीचे अजून 2 सीट ते पक्ष कोणाला तरी दिले असते. पण मला डावललं गेलं, का डावललं गेलं हे प्रश्न अनुत्तरित आहे, अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळं एक भावना असते माणसाची, एक कार्यकर्ता म्हणून निदान हेही ते तरी करायला पाहिजे होतं की बाबा आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहेत, आपल्याला काही वेगळ्या घडामोडी घडवायच्या आहेत, त्यामुळं थोडं थांबावं लागेल. तो मला बिलकुल स्वीकारलो असतो, तेवढा मोठेपणा कार्यकर्ता म्हणून मी निश्चित दाखवलो असतो. सर, यंदा आपण मुलाखतीला देखील केलेला नाही आहात, याच्या पाठीमागची कारणं म्हणजे, आणि शेवटी म्हणजे आज तुम्ही जेव्हा तयारी करताय प्रभाग 26 साठी, आणि प्रभाग 26 ची परिस्थिती अशी असते की भाजप म्हणल्यानंतर आप्पासाहेब चौगुले हे परिसरातील नागरिकांना, मतदारांना एक चांगलं मनात पक्क माहिती असताना तुम्ही मात्र पक्षापर्यंत काही पोहोचलेलं नाही आहात. एक आहे मी याच्या पाठीमागचं कारण काय? आता हे मुलाखत वगैरे घेणे हे एक पक्षाच्या प्रक्रियेचा भाग आहे, ते एक प्रोसेस आहे. इच्छुकांना फॉर्म भरून घेणे, त्यांच्या मुलाखती घेणे, त्यातून काही निवडणे, ह्या फॉर्म भरून घेणे, मुलाखती घेणे, त्यातूनच निवड होईल ह्याची खात्री पक्ष देत नाही. इनकमिंग जे माझ्यावर घडलं तेच होतं ना. मी त्यावेळेला फॉर्मही भरलो होतो, मुलाखतीही दिलो होतो, इंटरव्ह्यू दिलो होतो सगळ्या नेत्यांना, आणि मी जुना कार्यकर्ते असल्यामुळे माझ्या, आणि माझी नगरसेवक होतो त्यावेळेला, माझी विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता प्रोसेसचा भाग म्हणून ते सगळं प्रोसेस पूर्ण केलो, मी इंटरव्ह्यू दिलो होतो, तरीही मला डावललं गेलं. मग त्या प्रोसेसला काय अर्थ राहिला? आज येणार आहेत कदाचित त्या मागचा एक उद्देश असता, एक कार्यकर्ता म्हणून मी अनुभव म्हणून सांगतो की एक पक्षाचा एक ताकद, पक्षाकडं जे लोकांची येण्याची ओढ जी आहे, संख्या जी आहे, त्यामुळे भाजपा हे एक लोकप्रिय पक्ष आहे, आपल्याकडं अनेक लोक येतात, हे एक मेसेज दाखवण्यासाठी असू शकतं, आणि ती चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. असं आहे फार्स म्हणायचं अशा पद्धतीने, फार्स म्हणू शकतो, अथवा एक ताकद दिसते किंवा आज कुठेही जाऊ दे की भाजपाकडे सगळ्याच पक्षाचे लोक, अनेक लोक, बरेच आपल्याला नगरसेवक दिसतात की ते पोचले नाहीत, झाली नाही. पण म्हणून काय कुठल्या चांगल्या कार्यकर्त्याला डावलावं असा विषय नाही. चांगले जे लोक असतील, जे न आले नसतील माझ्यासारखे, मी नाही असे अनेक असतील, ते मुलाखतीला आले नसतील, पण तो कार्यकर्ता हे पक्षाला माहिती आहे, मग अशा कार्यकर्त्यांना बोलावून संधी द्यायला पाहिजे. त्या कार्यकर्त्याचा उपयोग पक्षासाठी होणं गरजेचं आहे, तो पक्ष हिताचा कार्यकर्ता असला. आपण आता एक आपण 26चा जर विचार करूयात, म्हणजे अगदी आपण म्हणजे तसं तर एक सकारात्मक विचार करूयात की तुम्ही म्हणताय की पक्षाने सगळी दखल घेतली पाहिजे, आणि तुमच्यासारख्या नेतृत्वाची दखल घेऊन तर ती संधी मिळाली पाहिजे. जो मुद्दा आपण सुरुवातीला वापरला की खरंच सगळ्या परिसराची जाण, विकासाचं विजन आणि एक चांगला अभ्यास महापालिकेचा. पण समजा यातनंही आपण एक निगेटिव्ह असाही विचार केला की तुम्हाला संधी मिळाली नाही आणि तुमच्या समोर मात्र भाजपचा उमेदवार उभारलेला आहे, अशा वेळेला तुमच्यामुळं त्या भाजपच्या उमेदवाराला एक नुकसान होऊ शकतं, अशी एक परिस्थिती उभा राहू शकते. हे आता पक्ष, आता 2002ला आम्ही युतीचा घटक असून सुद्धा मला अपक्ष म्हणून भरावा लागला, आणि एक उमेदवार युतीचा तिथं पडला. हे तसं युती म्हणून आमचं नुकसानच होतं, पण पक्ष हितासाठी मी ते केलेलं त्याग होतं, मी माझी ताकद पणाला लावलं होतं. तसा आज मी जर असा भाजपाचा उमेदवार आहे, त्याच्या विरोधात माझ्यासारखा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता उभा राहिला तर पक्षाचं नुकसान होईल असं म्हणत असाल तर तो समोरचा उमेदवार जो कमळाचं चिन्ह घेऊन उभा राहणार आहे तो भाजपाचाच असणार आहे का? मी ती शंका तुमच्या मनात आहे. हां, तो पक्षाचा असला पाहिजे आणि तो चांगला कार्यकर्ता असला पाहिजे. कोण असणारा माहीत नाही, पण कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात ही शंका असणार आहे. मग भाजपाच्या हितासाठी मग मला जर काही भूमिका घ्यावी लागली तर मला घ्यावं लागणार आहे त्या 2002 सारखं. मग निश्चितच मग शेवटी ह्या मागची भावना हीच आहे, मूळ गाभा पक्षाचा जो आहे, मूळ पक्ष जो आहे तो टिकलाच पाहिजे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते येतात जातात, ही चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. काल अनेक होते, आज आहेत, उद्या राहतील, आणि आपल्यानंतर हे चालणारी प्रक्रिया आहे. पण पक्षाचे विचार, पक्षाची तत्त्व ते आधीपासून जे आहे ते पक्षहित सगळ्यांच्या समोर असलं पाहिजे. आणि त्या पक्षहितासाठी जर काही निर्णय घ्यावे लागत असेल तर मी कुठल्याही म्हणजे मला शंका आणणार नाही.
म्हणजे याच्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला नुकसान पोचू शकतं, ही एक परिस्थिती आपल्याला तशी मान्य आहे की नाही, अशी जर एक चित्र निर्माण झालं. भाजपाच्या उमेदवाराला नुकसान पोहोचू शकतं असं जरी म्हणजे तुम्ही म्हणा, पण मी माझा पहिलाच प्रश्न हे आहे की तो भाजपाचाच आहे का? समोरचा उमेदवार जो पक्षाकडून मिळालेला उमेदवार आहे तो ते बॅलेट पेपरवर तो भाजपचा उमेदवार आहे, पण तो उमेदवार भाजपचा आहे का? जर तसं असेल तर मी तर यापुढेही जाऊन म्हणतो, हे मी एक कार्यकर्ता म्हणून मी विचार करतो, ठीक आहे, मतदारांनी सुद्धा हे विचार करायची वेळ येणार आहे की आम्ही प्रत्येक वेळेला इतर पक्षाचे नको म्हणून भारतीय जनता पक्षाला मत देणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आहे. हे पक्ष मजबूत करणे, घराघरापर्यंत पोहोचवणे हे अनेक वर्षापासून केलेल्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ असतं आहे. आणि ज्यांच्या विरोधात लढून आम्ही पक्ष निर्माण केलो आणि अचानक जर कुणाला आणून आणि नवख्यांना घेऊन आपल्याच पक्षात, मी दुसऱ्यांना दोष देत नाही, बाहेरचे येणार आहेत त्यांची अपेक्षा असणार आहे, कदाचित तडजोडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण आमच्याच लोकांनी जर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वतःच्या हितासाठी फक्त जर कुठल्या तरी नवख्याला उमेदवारी देत असाल तर तेही किती पक्ष हिताचं असणार आहे? आप्पासाहेब, शेवटी एक आहे म्हणजे प्रभागातले मतदार, नागरिक आणि समर्थक तुमचे, यांच्याशी तुम्ही सगळा हा संवाद साधला असेल जेव्हा तुम्ही हा निर्णय घेता की निवडणूक आखाड्यात उतरायचा पूर्णपणे, त्यांची भावना कशा पद्धतीची? आज कुठे जो कार्यकर्तेच नाही तर जनतेमध्ये सुद्धा चर्चा आहे की ही जे इनकमिंगची गोष्ट आपण बोलतो की सुरुवातीला एक 6 महिन्या वर्षभरामध्ये अनेक नेते पक्षात आले तर हे कौतुकाची गोष्ट वाटत होती, म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांना अथवा लोकांना, की भाजपा खरंच एक चांगला पक्ष असल्यामुळे इतर पक्षांचे लोकसुद्धा भारतीय जनता पक्षात यायला लागलेले आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. पण आता त्याच लोकांमध्ये अशी चर्चा आहे ते ह्या पद्धतीनं घेणं काय घेतात माहीत नाही. ठीक आहे, घेणं मी चांगलंच म्हणतो, ते लक्षण चांगलंच आहे, पण त्याचं चुकीचा मेसेज जायला लागला लोकांमध्ये, मतदारामध्ये. काय मेसेज? आम्ही ज्या लोकांच्या विरोधात मतदान करत होतो पक्षाला, की एक भारतीय जनता पक्ष हा आपला एक वेगळेपणा जपणारा आहे, पार्टी विथ द डिफरंट म्हणून आमच्या पक्षाला म्हटलं जात होतं आजही, पण आज हे पार्टी विथ द डिफरंट जाऊन इतरांना नाकारून आम्ही ज्या अशा पार्टीला आम्ही मतदान करत होतो आणि निवडून देतो उमेदवारांना, आणि ज्यांना पराभूत करून त्यांच्या विरोधात लढून आम्ही वैर पत्करून आम्ही मतदान करत होतो, आता निवडणूक लढवत होतो, तर त्याच लोकांना जर उमेदवारी देत असेल तर मतदार हेच चर्चा करत आहेत. आता लोक हेच चर्चा करायला लागले आहेत. मग त्यांना तरी काय नाकारायचं? मग आजपर्यंत त्यांना नाकारून तुम्हाला दिलं, ही चूक झाली का? त्यामुळे पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा, मतदारांचा आणि चांगल्या कार्यकर्त्यांचा हेच आहे. आपला पक्ष चांगलं राहायला पाहिजे, निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे, पक्ष हिताचंच काम व्हायला पाहिजे. नवखे जरी आले तर मतदारांच्या मनात जर शंका येईपर्यंत जर हेच असं घडत असेल तर हे पक्ष हिताला बाधा आहे आणि हे चांगलं लक्षण नाही. आप्पासाहेब, या दरम्यान म्हणजे आता बराचसा खरं तर काळ गेला, म्हणजे पक्षाने का लक्ष दिलं नाही हा तुम्ही म्हणजे अनाकलनीय विषय म्हणताय हा सगळा तुम्ही, पण याचबरोबर एक असं असतं की पक्ष निरीक्षक वगैरे सगळी प्रदेशची एक भाजपाची यंत्रणा अशा पद्धतीची सगळी एक व्यवस्था इथं आहे, त्यापैकी कोणाचंही असं काही लक्ष गेलं नाही किंवा गांभीर्यानं त्यांनी घेतलं नाही का? म्हणजे शेवटी हे म्हणतो आम्ही म्हणजे प्रदेशचे सगळे वरिष्ठ येतील, परिस्थिती हँडल करतील. मग जर समजा सोलापुरात असं चालत असेल तर मग हे वरिष्ठांचा अनुभव तुमचा कशा पद्धतीचा आहे म्हणजे अलीकडच्या काळातला? तसं मी सुरुवातीला जेव्हा पक्षाचं कार्य सुरू केलं होतं, सुरुवातीचे एक 15-20 वर्ष, 20-22 वर्ष प्रदेशाकडून कुठलाही नेता, एक संघटन सरचिटणीस असेल, प्रदेश संघटक असतील, कुठले म्हणजे पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, कारण सोलापूरला विमानतळ त्यावेळेला हे विमान होतं, कुठला नेता ह्या परिसरात जिल्ह्यामध्ये कुठं कार्यक्रम असेल तर इथं सोलापूरला येऊन पुढं जात होते. तर इथल्या स्थानिक नेत्यांनी त्या नेत्यांचा एक कार्यकर्त्यांसाठी संवादाचा कार्यक्रम अथवा मेळावा ठेवत होते, म्हणजे प्रदेशाचे नेते आणि कार्यकर्ते यांत कायम संवाद होत होता. आणि संघटन सरचिटणीस जेव्हा जेव्हा प्रदेशाकडून येत होते, मुक्कामी राहत होते, डाक म्हणले आता कुठाच्या कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा मुक्कामी राहत होते, त्यावेळेला असे अनेक नेते माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या घरी आम्हाला निरोप दिला, आज आमचे नेते, आपले नेते संघटक आपल्या घरी जेवायला येणार आहेत. आणि कार्यकर्त्यांच्या घरी प्रदेशाचे नेते येऊन
घरी चहाला, नाश्त्याला, जेवायला जात होते. पण अलीकडच्या काळामध्ये प्रदेशाचे अनेक लोक येतात जातात, आम्ही ऐकतो वाचतो. कुठल्या कार्यकर्त्यांनी किती संपर्क साधतात आणि नेमकं कोण आहे ते म्हणजे संपर्कात राहणारे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काही कळतच नाही. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता मी बोलल्याप्रमाणे लोकसभेच्या वेळेला आमचे प्रदेशाचे नेते रघुनाथजी कुलकर्णी माननीय ह्यांनी मला बोलावून जबाबदारी दिली होती. पण आता अलीकडच्या काळात अनेक वेळा येऊन गेले. तर एक आप्पासाहेब चौगुलेने असे माझ्यासारखे किती कार्यकर्ते आहेत ना, ह्या सगळ्यांना एकदा बोलावून संवाद तरी करायला पाहिजे होता की आप्पासाहेब तुम्हाला कुठली जबाबदारी आहे, तुला प्रचार करावा लागणार आहे म्हणून एवढं तर बोलावून सांगायला पाहिजे ना. उमेदवार कोण का असे ना, पण नेता म्हणून कार्यकर्त्यांची ही फळी ही मोठ बांधून ठेवायला पाहिजे. ही जबाबदारी नेत्यांची आहेच. आप्पासाहेब काही गृहीत धरलं जातंय का की नाही म्हणजे आता काय आमच्याशिवाय काही पर्याय नाही आहे, जनता सुद्धा आमच्या मागे येतेच आहे, तसं आमचे नेते पदाधिकारी देखील अगदी लक्ष नाही दिलं तरी पक्षाच्या मागे येतील, असं काही पक्षी यंत्रणेकडनं गृहीत धरलं जातं, अशी काही परिस्थिती आहे काही? एकंदर चित्र तसंच दिसतंय की अनेक वर्ष काम करून पक्षाला एका मजबूत स्थितीमध्ये आज पक्ष आल्यानंतर मग जुने असू दे नवीन असू दे कार्यकर्ते ना असो व नसो, आज पक्ष मजबूत आहे. ह्या पक्षामध्ये आपल्याला सगळं काय आरामात मिळतं आहे. कारण 14 नंतर देशातील राजकीय स्थिती पक्षाची बदलली. आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी ज्या पद्धतीनं ते देशाचा कारभार हाताळले आणि हाताळत आहेत त्यामुळं पक्षाची लोकप्रियता निश्चितच वाढलेली आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबसुद्धा खरोखरच एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने मिळालं. त्यामुळं पक्षाकडे बघण्याचा लोकांचा मतदारांचा कल वेगळा झालेला आहे. तर पक्षांना जे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत हे असंही पक्षाबरोबर तसंही पक्षाबरोबर आहेत. मग कुठल्याही कार्यकर्त्याला आमच्याबरोबर असो नसो गृहीत धरून चालत असेल तर माझ्यासारखा एका दुसरा तिसरा कार्यकर्ता हे सहन करेल. अथवा वास्तविक पाहता हे मी जे बोलतो हे अशा शेकडो कार्यकर्त्यांच्या मनातील प्रातिनिधिक स्वरूपातलं मत आहे. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे, बोलू शकत नाहीत. मी एक सच्चा निष्ठावान कार्यकर्ता आहे म्हणून मी हे व्यक्त होतो. ह्या इतर कार्यकर्त्यांच्या मनातील शंका आहेत हे. त्यामुळं एवढंच नाही साहेब, मी तरी एवढ्या पुढं सांगतो, तुम्ही मतदारांनाही गृहीत धरून हे सगळे निर्णय घेतात असा मेसेज आहे. मी का बोलू नये असं? कार्यकर्त्याला एखाद्या वेळेस गृहीत धरलं तर ठीक, पण मतदार आमच्या मागं असंही आहेत तसंही आहेत असं जर विचार करून जर ही नेते मंडळी असं जर वागत असेल तर शेवटी मतदार हा राजा असतो, त्यांच्या हातात मत आहे. ते जर निर्णय घेतले तर मग त्यांच्यापुढं कोणी जाऊ शकत नाही. हे योग्य निर्णय घेतील मतदार. आप्पासाहेब या दरम्यान काही कुठल्या अन्य राजकीय पक्षांकडनं ऑफर वगैरे अशी काही आली का, आणि शेवटी आली असेल तर ती तुम्ही नाकारण्यापाठीमागचं कारण काय असू शकतं? मी एक किस्सा सांगतो. 2022ला एक अशी म्हणजे निवडणुकीची तारीख झाली नव्हती, रचना वगैरे केले होते, म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरुवात झालेली होती. त्यावेळेला हे मी असं अलिप्तच राहिल्यामुळं मला एका म्हणजे आज ते नाही तर एक कार्यकर्ता राष्ट्रवादीचा आमच्या भागात राहणारा विजापूर रोडला त्यांनी माझ्याशी संपर्क केले. आणि त्यावेळेला राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय महेश अण्णा कोटे होते, इथले नेते होते राष्ट्रवादीचे. तर त्या कार्यकर्त्यांनी सांगितलेला किस्सा मी सांगतो, आहेत ते विचारू शकता, की त्यांनी मला संपर्क साधले, बोलले की महेश अण्णाकडून आपल्याला निरोप आलेला आहे का, तुम्ही भाजपाने तर तुम्हाला म्हणजे गृहीत धरायला लागलं आहे तर तुम्हाला बाजूला ठेवलं, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून तुम्ही हे करायला पाहिजे असं मी बोललो, तुम्ही आलात तर भेटलात तर बरं होईल. मग मी त्यांना सांगितलं मला भाजपाने अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, मला नगरसेवक केला, मला परिवहन सदस्य देखील मला पक्षाने दिलेला आहे. पण त्यावेळी नेत्यांची भावना हीच होती की त्या भागामध्ये आपल्याला चांगला कार्यकर्ता मिळत आहे तर त्याला बळ द्या. हे देशपांडे साहेब वल्ल्याळ साहेबांच्या तोंडून मी ऐकलेली गोष्ट आहे की एक नवीन भागामध्ये त्याच्या आधी माझ्या आधी तरी फक्त शिवसेना म्हणून मित्रपक्ष म्हणून त्यांच्यावरच डिफेंड आपला पक्ष होता. बरोबर. हां, मग आम्हाला आपला कार्यकर्ता हक्काचं मिळतं बळ द्या म्हणून त्यांनी मला बळ दिलं होतं. मी अनेक पदं भोगले होते, मंडळाचं सरचिटणीस झालो, परिवहन समिती सदस्य झालो, मला नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली, मी निवडून आलो, विरोधी पक्ष नेते पद दिलं, त्यानंतर शहर पातळीवर मला संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून देखील मला संधी देण्यात आली. अशा वेळेला त्या कार्यकर्त्याला एवढंच सांगितलं की मला पक्षाने फार काही दिलेलं आहे, त्यामुळं मी पक्ष बदलण्याचा वगैरे विचार करत नाही. त्यावेळेला तोच कार्यकर्ता म्हणाला
की जेव्हा मी महेश अण्णा कोठे यांना असं बोललो की आप्पासाहेबांशी मी संवाद करतो बोलून घेऊ, तर महेश अण्णा म्हणले तो पक्ष सोडून येत नसतो, येणार नाही त्या पक्षात. येणार नाही, ते भाजप सोडून आप्पासाहेब चौगुले हे येणार नाहीत, हे महेश अण्णा हे म्हणाले होते म्हणून ते बोलले. तुम्ही विचारा शकता, आमचे मित्र आहेत ते बसवराज बगले म्हणून, मी नाव घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे आज दुसऱ्या पक्षातल्या लोकांना विश्वास आहे की दुसऱ्या तुम्ही पक्षातल्या भाजपला- लोकांना मी भाजप सोडू शकत नाही, एवढा निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून इतर पक्षातील नेत्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि मी तसं राहिलो. आणि इकडे मात्र पक्षाकडून अन्याय. इथं पक्षाकडून गृहीत धरलं जातं, म्हणजे काय गृहीत सुद्धा धरीनात आता म्हणजे हा म्हणजे मी आहे नाही हे सुद्धा म्हणजे विचारात सुद्धा घेतला. आता मी एकटाच नाही, मग अशा अनेक कार्यकर्त्यांबाबतीत घडायला लागलंय. हे पक्ष हिताचं नाही, नेत्यांच्या सुद्धा हिताचं नाही. मी आता कुणाला म्हणजे वैयक्तिक मला कुणाला दोष द्यायचा नाही, पण हे आपल्या आज इनकमिंगच्या वेळेला ह्यांना वाईट वाटलं, आंदोलनं केले ना की बाहेरच्यांना काय घेता, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भागीदार नको, बाहेरच्यांना घेऊ नका. आम्ही त्या वेळेला मी हेच सांगत होतो की भागीदार करू नका, निष्ठावंतावर अन्याय करू नका. आज ती वेळ तुमच्यावर आली तर वाईट वाटायला लागलं, वाटून पण ठीक आहे. आज देर आहे दुरुस्त आहे, घ्या भूमिका चांगली. आमच्यासारख्या निष्ठावंतावर जर काल झालेला अन्याय पुसून काढत असाल तर चांगली गोष्ट आहे, घ्या बरोबर आम्हाला. साहेब, प्रभाग 26 मध्ये काय घडलेलं आहे? म्हणजे आजचा जो तुमचा प्रभाग आहे हा 26, तिथल्या जर एकंदरीत परिस्थितीचं जर पाहिलं, खरंच जो काही मागचा कार्यकाळ होता तिथं काही विकासाची कामं घडली किंवा आजही तो प्रभाग कुठल्या गोष्टींपासून वंचित आहे असं म्हणायचं आपण? हे डेव्हलपमेंटचा एक जे प्रोसेस आहे हे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं हे होणारी एक प्रक्रिया आहे. वास्तविक म्हणजे मी अनेक वेळा सभागृहात नगरसेवक असताना अथवा अनेक मंचावर मी हे मांडलेलं आहे की डेव्हलपमेंटची सुद्धा एक नेमकी व्याख्या असायला पाहिजे. की आज सोलापूर शहराचा विकास आराखडा, कुठल्याही शहराचा एक विकास आराखडा असतो. विकास आराखडा म्हणजे त्या शहराच्या विकासाचा भविष्यात येणाऱ्या 20 वर्षासाठी केलेला प्लॅन असतात. मग त्या प्लॅनवर लक्ष केंद्रित करून आपण विकास करणं होते. विकास आराखडा म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, म्हणजे पायाभूत सुविधा अथवा पायाभूत विकास हे व्हायला पाहिजे. पण मला अजूनही लक्षात आलं नाही, हे ठीक आहे राजकीय पक्षांच्या लक्षात यायला पाहिजे, राजकीय नेत्यांच्या ह्या गोष्टी जरी लक्षात आल्या, प्रशासनाच्या तरी किमान लक्षात यायला पाहिजे की नेमकं काय करायला का पाहिजे. हे विकास चुकीच्या पद्धतीनं होत आलेला आहे. मी सभागृहामध्ये सुद्धा असा एक प्रस्ताव दिलेला होता की नगरसेवकांनी कामं सुचवायला नाही पाहिजे, नगरसेवकांनी फक्त काम सुचवायला पाहिजे. काम म्हणजे स्वतः नाही सुचवायला पाहिजे, प्रशासनाला काम सुचवायला पाहिजे की आमच्या एका भागामध्ये पाणी नाही, आमच्या एका भागामध्ये रस्ता नाही. ते काम करायची जबाबदारी त्या प्रशासनाची आहे, कारण त्यांच्याकडे विकास आराखडा आहे. त्याने विकास आराखड्यावर आधारित जर काम होत असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत विकास हे पुढं जाऊन एक 5-7 वर्षानंतर फक्त मेंटेनन्सचं काम शिल्लक राहत आहे. त्या ह्या पद्धतीने विकास न झाल्यामुळं आपण विकासापासून वंचित कसं राहतो. 5 वर्षापूर्वी केलेला रस्ता आज तिथं जागेवर नसताय. आज 5 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर आज आम्ही पाईपलाईनसाठी खड्डा मारतो, एक खड्डा बुजवतो तर देण्यासाठी तिसरा खड्डा मारतो. विकासाचं नियोजन नाही, हे विकासाचं नियोजन नाही आणि हे विकास आराखड्याला धरून विकास नाही. त्यामुळे ह्या गोष्टीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. मी तरी महानगरपालिकेत असा प्रस्ताव दिलेला होता की विकास आराखडा जसं महानगरपालिकेने कामाच्या सोयीसाठी झोन रचना करतात, झोन असतात विभागीय कार्यालय, तसे विकास आराखड्याचे सुद्धा सेक्टर असतात. त्याला सेक्टर म्हटलं जात आहे. आज सोलापूर शहराच्या विकास आराखड्याचे 16 सेक्टर आहेत. मी 1997 पासून पाहतो मी 16 सेक्टर आहेत. आणि आता काल परवा जे विकास आराखडा जाहीर झाला त्याच्यामध्ये 17 सेक्टर झाले, त्यामध्ये 13चा अ ब केले, 17 सेक्टर आहेत. मी प्रस्ताव असा दिलेला होता की सेक्टर वाईज DPR करा, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट एकेका सेक्टरचं करा. जसं एखाद्या कामाचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट करतो ते काम पूर्ण करतो खालीपासून वरपर्यंत, तसं एखाद्या सेक्टर वाईज एक DPR करा. येणाऱ्या 5 वर्षात त्या सेक्टरवर काम करा, त्या DPRवर काम करा. एकदा इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाला 5 वर्षानंतर मेंटेनन्स करा, दुरुस्त करा, हेच काम शिल्लक राहणार. या पद्धतीनं विकास झाला तर विकास जनतेपर्यंत पोहोचणार आहे आणि परफेक्ट विकास योग्य विकास पोहोचणार आहे. आज आपण आपल्याला माहिती आहे, आपण म्हणजे
मीडियाच्या माध्यमातून मीडियात तुम्ही काम करत असल्यामुळं वर्षानुवर्षे सर्वसामान्य जनतेशी सुद्धा तुम्ही संवाद करताय. 30 वर्षापूर्वी जेव्हा हद्दवाढ झालं त्यावेळेला आमच्यासारख्या भागामध्ये हद्दवाढमध्ये लोक आमच्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये एक 4 गाड्या मोडून द्या अथवा रस्ता करा म्हणून तक्रार करत होते. आज 30 वर्षानंतर देखील अजून असे अनेक भाग आहेत अजूनही आम्ही मुरुमच मागतो, अजूनही आम्ही रस्ताच मागतो. हे आम्ही किती डेव्हलपमेंट साध्य केलं. आपण विकासामध्ये इथं मागं पडतो. ह्याच्यासाठी दिशाहीन विकास हे विकास नाही, त्याच्यासाठी नियोजन पाहिजे, त्याच्यासाठी काम करावं लागणार आहे. आणि ह्यासाठी एक चांगल्या लोकप्रतिनिधी असायला पाहिजे. माझ्यासारखी एक नाही, अशी एक टीम असली पाहिजे आणि वरिष्ठापासून खालीपर्यंत असली पाहिजे. आप्पासाहेब, हे एक विकासाचं विजनच तुम्ही त्या प्रभाग 26साठी मांडलं, पण एक जी आधीची सगळी आपली चर्चा होती त्यातला एक महत्त्वाचा एक प्रश्न असा राहिला की जी काही राजकीय भूमिका आता तुम्ही घेताय, प्रभाग क्रमांक 26मध्ये एखाद्यावेळेस असं होऊ शकतं की तुम्ही उभं राहू शकता आणि समोर भाजपचा उमेदवार उभा राहू शकतो आणि त्या भाजपच्या उमेदवाराला तुमच्या उमेदवारीमुळे नुकसान, कदाचित असं एक आपल्याला वातावरण तिथं पाहायला मिळू शकतं. अशा वेळेला जर तुमच्यावरती काही राजकीय दबाव आला, तो भाजपाकडनं असेल, विरोधी पक्षाकडनं असेल, एखाद्या नेतृत्वाकडनं असेल, त्याला म्हणजे आखाड्यात ठामपणे उभं राहायचं की माघार घ्यायचं असा काही प्रश्न तुम्हाला पडणार आहे का? एक राजकीय दबाव तुमच्यावरती येणार हे उघड आहे. हां, शक्य आहे. मी 30 वर्षापूर्वी जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं त्यावेळेला आमच्या भागामध्ये कुठं भारतीय जनता पक्ष नव्हतं. आमच्याच भागात काय, शहरामध्ये सुद्धा नगण्य होतं, राज्यातही सत्तेत नव्हतं, केंद्रातही कुठंच आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष, काही नगरसेवक गावात निवडून आले ते शहर उत्तरमध्ये, कुठंच भारतीय जनता पक्ष नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत मी पक्ष तयार केलं. हे पक्ष ज्या वेळेला कुठलाच कार्यकर्ता नसलेला, कुठलाच नेता नसलेला आणि कुठंच त्या भागामध्ये पक्षाचं अस्तित्व नसलेल्या ठिकाणी जर पक्षाचं काम करण्यासाठी मी प्रेरित होऊन काम करतो, ते केवळ त्या पक्षाच्या विचारांनी, त्या पक्षाच्या कार्यपद्धतीने आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा एक मोठा आदर्श आमच्या पुढं, ते एक सात्विक नेता, त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अशा पक्षामध्ये आमच्यासारखा माणूस कार्य करायला पाहिजे. आणि पक्षाची मूळ जी विचारधारा आहे ती हिंदुत्ववादाची विचारधारा आहे. आणि ते हिंदुत्ववाद जपत असताना मग तिथं पक्ष हिताला जर ते बाधा होत असेल, ते पक्षाचे चिन्ह घेऊन, तर मग हिंदुत्ववाद जपण्यासाठी मग हिंदुत्ववाद जपणे म्हणजे पक्ष हित जपणे. मग ते जपण्यासाठी आम्हाला काही पाऊल उचलावं लागत असेल तर आम्ही उचलायला पाहिजे, तडजोड करायला नाही पाहिजे. हां, एक आहे, जर माझ्यासारखा कार्यकर्ता जर मी निर्णय घेतला की मी पक्षाची विचारधारा रुजवण्यासाठी मी निर्णय घेतलेला, मी उभा राहणार, आधीसारखं अपक्ष जसं उभारलो तसं उभा राहणार जर राहिलो. आणि जर माझ्यावर कोण दबाव आणत असेल तर ते दबाव माझ्यावर नाही, तुम्ही निष्ठावंताला दाबणार आहे, तुम्ही भाजपच्या विचारांना दाबणार आहे, तुम्ही हिंदुत्ववादाला दाबणार आहे. तुम्ही एक म्हटलं की शेवटी मग स्वतंत्र भूमिका घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. मग आप्पासाहेबांचा संयम संपत आलाय असं आता आपण म्हणायचं का? जे काही झालं आता संयम संपतोय. मी आजपर्यंत कधीच संयम सोडलेला नाही. माझा प्रवासच असा आहे, मी व्यक्त होतो, लक्षात आणून देतो, चुकीचं असेल तर स्पष्ट बोलतो. त्यानं माझं नुकसान होईल, कदाचित एखाद्या वेळेला नुकसान झालेलं अनेक वेळेला, की स्पष्ट बोलणारा कधी कधी म्हणजे चुकीचं ठरवलं जात आहे. चल ठीक आहे, पण खरं बोलायला कोणाला म्हणजे आपण नाही असा मागास हटायला नाही पाहिजे. आपण चांगलं, आणि हे केवळ माझ्या एकट्याच्या हिताचं नाही. आज उद्या प्रभाग 26मध्ये मी लढलो, नगरसेवक झालो, हे 5 वर्षासाठी नगरसेवक राहील, पण मी माझी ओळख का हरवू? आप्पासाहेब चुकले, भाजपचा कार्यकर्ता, एवढं वर्ष काम केलं, हे पदं भोगलाय, भविष्यातही भोगणार आहे आणि त्याचा उपयोग पक्षाला तर पुढच्या पिढीला होईल. हाती वेगळा कुठला झेंडा घ्यायचा असा काही मी सध्या तर विचार नाही. आज मला अनेक पक्षाचे लोक माझ्या संपर्कात आहेत, अनेक जण मला विचारत आहेत, पण अजूनही निर्णय घेतला नाही. पण मला असंही अजूनही वाटतं आहे की आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विचार करायला पाहिजे. हां, मी मागत असताना असे अनेक जण मागणार आहेत. तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याशी माझं कम्पॅरिझन करा, मेरिट बघा, मी हिताचा आहे का नाही. जर केवळ नगास नग म्हणून तुम्ही आपल्या पक्षाचा आहे, तो काम करतो, माझ्या विश्वासातला आहे, माझ्या कामाचा आहे, माझा कर्मचारी आहे, अशा लोकांना आणून जर उमेदवारी देत असाल तर तेही चुकीचं होईल ना. तुम्ही मेरिट लावा. बिलकुल एक सिनियरिटीला का सिनियरचा दर्जा असायला पाहिजे का नको?
बिलकुल. हां, मी नाही म्हणलो ना, बिलकुल माझी समजूत काढा. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची समजूत काढा आणि तुम्हाला घरी बसावं लागेल का हे सांगू दे, तेही करेन, पण सांगू दे ना. परस्परपणे जर तो संवादच हरपला. संवादच हरपला. नेत्यां कार्यकर्त्यामध्ये जे बॉन्डिंग असायला पाहिजे त्या पक्षापासून ह्या नेत्यांनी पक्ष एकीकडं आणि कार्यकर्ता एकीकडं आणि मध्ये त्यांनी स्वतःच्या एक कर्मचारी म्हणणं कार्यकर्त्यांना म्हणजे कर्मचारी म्हणायची वेळ येत आहे. अशा लोकांना घेऊन जर तुम्ही पक्ष म्हणून जर काम करत असाल तर आम्हाला वाईट वाटतं की पक्षाची अशी अवस्था नाही व्हायला पाहिजे. आपण जे विकासाचे मुद्दे म्हणजे भाजपनं आज तुम्ही भाजपाचेच आहात म्हणून आपण एक म्हणू की भाजपने एक असं ठरवलेलं आहे की विकासाचे मुद्दे म्हणून मग की विमानसेवा असेल, विकासाचे मुद्दे म्हणून मग ही स्मार्ट सिटीचा विषय असेल किंवा समांतर जलवाहिनी आहे, IT पार्क आहे, असेच मुद्दे प्रचारात आणायचे. मुळामध्ये स्मार्ट सिटीबद्दल जर तुम्हाला विचारायचं तर खरं तर त्याचे दृश्य परिणाम आपल्याला अभावानं स्मार्ट सिटीचे दिसून येतात. काय झालं या सगळ्यामध्ये आणि तुम्ही मान्य करताय की खरोखरच जे अपेक्षित होतं स्मार्ट सिटीतून, स्मार्ट सिटी ही आणि समांतर जलवाहिनी दोन, स्मार्ट सिटी ही योजना केंद्र शासनाची एक मोठी योजना आहे आणि त्यावेळेला स्वतः पंतप्रधान सोलापूरला आले होते एका कार्यक्रमात काही कामाचे उद्घाटन. त्यावेळेला त्यांनी जाहीर केलेली स्मार्ट सिटी योजना सोलापूरसाठी मी गिफ्ट म्हणून देतो म्हणून सांगून गेले आणि ती योजना आपल्याला मिळाली आणि त्या माध्यमातून हजारो कोटी आपल्या सोलापूर शहराला मिळाले आहेत. आणि एवढंच नाही तर अटल योजना असेल, आता केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना आहेत, त्या माध्यमातून भरपूर पैसा सोलापूर शहरात यायला लागलेला आहे. स्मार्ट सिटीसाठी तरी 1000 कोटीचा मिनिमम त्यावेळेला तर त्याचं म्हणजे जाहीर झालेली एक योजना ते हजारो कोटी रुपये सोलापूर शहराच्या विकासामध्ये केंद्राकडून आलेले असताना आज सोलापूर शहरात स्मार्ट कुठं दिसतं आहे हे संशोधनाचा भाग आहे. स्मार्ट असणे म्हणजे काय, म्हणजे सुशोभीकरण हे स्मार्ट असू शकतं आहे का, मूलभूत सोयीसुविधांची व्यवस्था आपण लोकांपर्यंत पोहोचवतो तिथं स्मार्टनेस आपण आणायला पाहिजे. आपण आज ही 5 दिवसांनी 6 दिवसांनी पाणी देतो लोकांना, आज ही कचरा व्यवस्थापनाचं पाहिजे तसं म्हणजे आहे, सुरुवात झालेली आहे. ती ही केंद्राचीच योजना आहे स्वच्छ भारत अभियानाचं. आज ते कचरा संकलनाचं एक वेगळं स्वरूप आहे पण त्याला मूर्त स्वरूप आजही मिळत नाही. आज ही कचरा संकलन करून कचऱ्याचं विल्हेवाट लावताना काही गोष्टी आहेत चुकीच्या घडत आहेत, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण पाणी लोकांना किती शुद्ध देतो, एकतरी 5-6 दिवसांनी देतो, किती पाणी शुद्ध देतो लोकांना आपण, हिथं स्मार्टनेस आपल्याला आणायची गरज आहे. आपण 5 दिवसांनी जे शुद्ध तर देत नाही, आपण एवढे पैसे आले, एवढे स्कीम आले, एवढं सगळं काही काम आपल्याला पैसा मिळत असताना आपण पाणी पुरवठा योजना आता 11 वर्ष झाले केंद्रातून सरकार येऊन, अथवा राज्यात पण सरकार अपवाद 1-2-2.5 वर्ष सोडला तर भाजप कायम सत्तेत आहे, वरती आहे, राज्यात आहे. महानगरपालिकेत सुद्धा आपण 5 वर्ष काम केलं आहे, ते तरी 5 वर्ष वायाच गेले नेत्यांच्या भांडणामध्ये. हे वाईट गोष्ट आहे माझ्यासाठी, व्हायला नाही पाहिजे होतं. उलट मंत्री होते, फार मोठा लाभ आपल्या शहरासाठी मिळाला असता, फार काही करू शकले असते. तसं पाहिजे तसा लाभ आपल्या सोलापूरच्या नागरिकांना कुठं मिळाला आहे. आजही आम्ही 6व्या दिवशी पाणी घेतो. ह्यात सुधारणा होऊन तुम्ही 4थ्या दिवशी आणा, 3ऱ्या दिवशी आणा, दर 2 दिवसाआड तरी पाणी पुरवठा व्हायला पाहिजे, चांगलं पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. आपण समांतर जलवाहिनीची चर्चा गेल्या 12 वर्षापासून 2014 पासून करतोय. समांतर जलवाहिनी झालं कधी? 10 वर्षानंतर बजेट वाढलं. आपण कुठे खिशातून घालणार होतो, आपल्याला राज्य सरकार देणार होता आणि दिलं ना. महानगरपालिकेचा त्यात हिस्सा निश्चित आहे पण तेवढंही महानगरपालिका घालू शकत नाही अशी स्थिती नाही. आपण आता झालं का नाही? आता तर बजेट वाढलेल्या बजेटवरच आहे ना. आता एवढं वाढलेल्या बजेटवर समांतर जलवाहिनी झाली की नाही? पण साहेब समांतर जलवाहिनी झाली पण सोलापूरकरांना अजूनही 4-5 दिवसाआड पाणी पुरवठाच होतो आहे. मग शेवटी मग आता इथे तर आपण स्मार्ट कुठं झालो? एवढं सगळं आता पाण्याची उपलब्धता आपल्याकडे एवढं आहे, आपण रोज दिलं तरी सुद्धा आपल्याला पाणी कमी पडत नाही, पण वितरण व्यवस्था नाही. ही अशी एक तक्रार असते प्रशासनाची. का वितरण व्यवस्था नाही? आज पाणी पुरवठा करतो त्यामध्ये नियोजन योग्य तऱ्हेने केलं तर 1 दिवसाआड 2 दिवसाआड आजही पाणी पुरवठा होऊ शकतं. आज आपण 5व्या दिवशी 6व्या दिवशी 3 तास पाणी देतो, 4000-5000 लिटर पाणी एका नळाद्वारे आपण देतो. तुम्ही 2 दिवसाआड 2च तास करा, 1000 लिटर द्या.
कारण त्याला माहीत असतं उद्या परवा पुन्हा पाणी येणार आहे, स्टॉक करायची गरज नाही, हेच पाणी टप्प्याटप्प्यानं कमी वेळेत द्या आणि त्याचा नियोजन केलं तर सगळं शक्य आहे. हे नियोजनाचा अभाव असल्यामुळं कदाचित एकाच झटक्यामध्ये ते 5 दिवसाआडचं पाणी 2 दिवसात टप्प्याटप्प्यानं येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये ह्या गोष्टी हळूहळू आपण करू काहीही होऊ शकतं आहे. पण त्यावर गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे, त्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी पक्ष म्हणून एक जबाबदारी नेत्यांनी तिथं आपली की आपण ज्या मतांच्या जीवावर आपण निवडून लोकप्रतिनिधी होतो, मग त्या मतदारासाठी करण्याची जबाबदारी माझ्यासारखीची नाही का म्हणजे लोकप्रतिनिधीची नाही का? त्यांनी करायलाच पाहिजे. आप्पासाहेब, आता खरं तर तुम्ही आहात म्हटल्यानंतर हद्दवाढचा प्रश्न हा येतोच, कारण हद्दवाढ भागातलं एक भाजपाचं नेतृत्व अशी आपण म्हटलं की ती ओळखच होती. आताही एक परिस्थिती अशी आहे, तुम्ही म्हटल्यासारखं दुर्दैवाने आजही आम्ही महापालिकेकडे मुरूम मागतोय किंवा अगदी जिथं दलदल झाली आहे त्याच्या बाबतीत आपण महापालिकेकडे काहीतरी दाद मागायला जातात इथले नागरिक. अर्थात म्हणजे ही परिस्थिती आजही 30 वर्षानंतर हद्दवाढ भागाची अशीच आहे. स्वर्गीय, खरं तर आता म्हणजे हा मुद्दा फार स्वतंत्र आहे किंवा असा एक मुद्दा आपल्याकडं मांडला जातो की आज हद्दवाढ भागामध्ये जागेच्या किमती वाढल्या. कशामुळे वाढल्या तर आम्ही सुधारणा केली म्हणून जागेच्या किमती वाढल्या. मुद्दा पटतो का की नाही आहे, म्हणजे विकास झाला हद्दवाढ भागाचा म्हणून तिथल्या जागेच्या किमती वाढतायत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की आज आम्ही मुरून मागतोय. साहेब, कसं आहे, कुठल्याही शहराची अथवा कुठल्याही म्हणजे भागाची वाढ ही नैसर्गिक वाढ असते, ते एक ग्रोथ असतं आहे. आज ह्या भागामध्ये हद्दवाढ भागामध्ये विशेषतः शहरातून वाढलेली प्रशासनही असं म्हणू शकतं आम्ही डेव्हलपमेंट केल्यामुळे आज किमती वाढल्या. मी डेव्हलपमेंट झालंच नाही हे मी म्हणत नाही, पण जे डेव्हलपमेंट व्हायला लागलं ते योग्य दिशेनं होत नाही. हद्दवाढ भागामध्ये आपण योग्य पद्धतीने डेव्हलपमेंट घेऊन जात नाही, तुकड्यामध्ये आपण जर जात असू तर ते शक्य नाही. मग मी बोलल्यासारखं रस्ता करून खोदाई करून रस्ता करतो, आता मागचं काम पुढचं काम मागं, ह्या पद्धतीने योग्य पद्धतीने डेव्हलपमेंट आपण पोहोचवत नाही. मग 30 वर्षानंतर अजूनही काही भागात आम्ही मुरुम मागतोच ना. मग ह्याला डेव्हलपमेंट म्हणत, ह्या पद्धतीला माझं म्हणजे नको, हे नियोजन करून करण्याचं काम आहे. आणि ही जी वाढ आहे, ग्रोथ आहे, हे नैसर्गिकरित्या गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला पैसा खर्च केलेले आहेत, पण ती योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं हे खर्च झाला तर आणखी चांगला डेव्हलपमेंट होऊ शकला असता. आज आपण 6 दिवसाआडचा पाणी पुरवठा 3 दिवसाआड करा, ह्याच्यासाठी काही केलं गेलं का? ही नैसर्गिक वाढ आहे. आपलं जसं वय वाढतं तसं ह्या विकासाच्या जागेची किमती वाढतात आणि ह्या भागामध्ये हद्दवाढमध्ये शहरालगतचे ग्रामीण जे काही लोक आहेत, नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त शहरात आलेले आहेत, ते इथं येऊन राहिलेले आहेत त्यांच्या सुविधा वाढतं म्हणून. आणि शहरामध्ये जे लोकसंख्येचे ते डेन्सिटी घनता वाढली होती, त्यामधून अनेक लोक हद्दवाढ भागामध्ये येऊन थोडं सुटसुटीत आहे म्हणून आलेले आहेत. आणि अशा लोकांना ते त्यांना शहरातले लोक बाहेर आले, बाहेरचे लोक शहरात आले. ह्या लोक आता आम्ही नुकतंच घर बांधलो, आता कुणाकडं मागायचं, होईल तेव्हा होईल, या मानसिकतेत आहे, त्यामध्ये ते समाधान मानत आहेत. शेवटी आपण ह्याला एक हद्दवाढ भागाचा जो विकास आहे तो आजही 30 वर्षानंतर रखडलेल्या अवस्थेत आहे. याला कोण जबाबदार म्हणता येईल? लोकप्रतिनिधी म्हणायचं की पालिका प्रशासनाचं नियोजन नसणं, या गोष्टी का चुकीच्या पद्धतीनेच हद्दवाढ झाली, हा एक मुद्दा समोर येतो. कुठला घटक जबाबदार आहे हद्दवाढीसाठी? ह्याला सगळेच जबाबदार आहेत. लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, प्रशासनही जबाबदार आहे आणि नागरिक हातबल आहेत. एक मुद्द्यापर्यंत ते भांडतात, एखादं पाणी आलं नाही तर एखादं आंदोलन, मोर्चा अथवा प्रशासनाला जाऊन भेटतात, सुधारणा होत आहे, थोडंफार आहे. आणि हे डेव्हलपमेंट ज्या गतीनं आज आमदार निधी असतील, योजनेतून असतील, काही रस्ते होतात, पण हे आता आपण बघत असाल एका भागात एक डेव्हलपमेंट परफेक्ट होत नाही. एका भागातील 4 रस्त्यापैकी 2 रस्ते केले जातात, 2 रस्ते ठेवले जातात. ही पद्धत चुकीची आहे. नियोजन जे डेव्हलपमेंटसाठी जे नियोजन पाहिजे ते नियोजन योग्यरित्या होत नाही. हे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालायला पाहिजे. प्रशासन वरिष्ठांना सुद्धा, मला तर हे राज्य सरकार सुद्धा तयार असतं. राज्य सरकार कुठल्याही गोष्टीला, आज फडणवीसांची सभा झाली त्यावेळेला अनेक पॅकेज त्यांनी जाहीर केले सोलापूरसाठी की आम्ही तुम्हाला हे करण्यासाठी हे पैसे देऊ. हे देणारे आहेत, घेणाऱ्यांजवळ व्हिजन असलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ह्या मध्यस्थ म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी कुठंतरी आमचे कमी पडतात असं म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना होते.
साहेब, जो प्रशासनाचा कार्यकाळ होता तो अधिक राहिला, म्हणजे 3 हा. वर्ष जवळपास प्रशासनाचा सगळा कार्यभार राहिला. याचं वर्णन कशा पद्धतीने कराल की खरंच म्हणजे लोकप्रतिनिधी तर गरज आहे की 3 वर्षाचा प्रशासनाचा कार्यकाळ तुम्हाला योग्यच वाटला तसा? कारण म्हणजे भाजपच्या एकंदरीत सगळं जे काही 5 वर्षाचा जो कार्यकाळ होता आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात तिथं वादावादीच घडली. अगदी ज्याला आपण म्हणू की 2 देशमुखातलं जे काही सगळं चाललेलं होतं ते सोलापूरकरांनी अनुभवलेलं होतं. त्यापेक्षाही प्रशासनाचा काळ बरा होता असं काही चित्र होतं? आमच्या भाजपची सत्ता याची आधी, आता मी नगरसेवक होतो त्या आधीचं एक हातवाढ झाल्यापासूनचे जेव्हा जेव्हा महापालिका 2-3 टर्म अस्तित्वात आले त्यावेळेला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून महानगरपालिकेत सत्ताधारी, त्यावेळेला काँग्रेस सत्तेत होती, आम्ही याच्या आधी काँग्रेस सत्ताधारी होते. महानगरपालिकेतील काही चुका लक्षात आल्यावर, पाणी पुरवठा असेल, रस्त्यावर म्हणजे नादुरुस्त असतील, कचरा व्यवस्थापन असेल, ह्यावर भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्यांना विरोध करून आंदोलन करत होतो की भारतीय जनता पक्ष या गोष्टी, पाणी पुरवठ्याच्या विरोधात, कचरा व्यवस्थापनाच्या विरोधात, रस्ते खड्डे पडले, दुरुस्ती होत नाही म्हणून आम्ही पक्ष म्हणून आंदोलन करत होतो. आणि ज्या गोष्टीवर आम्ही सत्ताधाऱ्यांना आंदोलन करून आम्ही विरोध करत होतो, सत्ता खाली खेचली तुम्ही. खाली खेचली आणि लोकांनी आम्हाला तिथं बसवला. पण त्या 5 वर्षामध्ये आपण म्हणल्यासारखं नेतेच जर एकमेकाची भांडत बसले आणि तिथे गटबाजी झाल्यामुळं आम्ही लोकांची कामाकडे दुर्लक्ष केलो. ज्या कामाच्या विरोधात आम्ही आंदोलन करत होतो तीच कामं आम्ही करू शकलो नाही, म्हणजे पाहिजे तसे झाले नाहीत कामं. एक गती त्याला मिळाला पाहिजे. आणि 2 मंत्री होते त्या काळात सोलापूरचे. केंद्रात काय सत्ता आहे. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, काय करू शकले नसते, फार काही शक्य होतं. पण आपण तिथं कुठंतरी कमी पडलो आणि सर्वसामान्य लोकांना म्हणजे ह्या गोष्टी पर्यंत ते विचार करत नाहीत. आज जेवढं मिळतं तेवढ्यामध्ये समाधान मानायचं ही एक मानसिकता लोकांची झालेली आहे, कारण आपण सवयच ती घालून ठेवलेल्या लोकांना. त्याला मिळालं पाहिजे भरपूर, मग आपल्याला एवढंच मिळतं ही मानसिकता लोकांची झालेली आहे. त्यामुळं त्यांना जेवढं मिळून द्यायला पाहिजे तेवढं मिळून द्यायच्या आधी लोकप्रतिनिधींनी विचार करायला पाहिजे. त्यामुळं लोकशाही हे लोकांसाठी केलेलं आम्ही ऐकत आलो. लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाहीचं राज्य आहे. पण आपण लोकांना असं गृहीत धरून जर आम्ही त्यांच्यावर राज्य करत बसलो, हे लोकशाहीचं राज्य होत नाही, लोकांच्या जीवावर केलेलं राज्य होईल. आपण त्यांच्यासाठी जोपर्यंत काम करत नाही, 100% सांगतो एका रात्रीत होणार नाही, एका वर्षात होणार नाही, पण त्याचं नियोजन जर असेल तर एक काळ निश्चित आहे की आपलं काम पूर्ण होणार आहे. नक्कीच आप्पासाहेब, सविस्तर असं तुम्ही सगळ्याच विषयावरती विवेचन केलं. पण याचबरोबर एक शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जे काही म्हणजे तुमच्या बाबतीत घडलं किंवा जी भूमिका घेऊन आता तुम्ही प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणूक लढवत आहात, अतिशय लक्षवेधी अशा पद्धतीची ही लढत असेल. कारण 26 मधनं तुम्ही स्वतः उभारून निवडणूक आखाड्यात एक आपली भूमिका मांडत आहात. या सगळ्यामध्ये म्हणजे कार्यकर्त्याला सांगणं काय आहे? कारण जी आता खरोखरच म्हणजे एक परिस्थिती सगळ्याच राजकीय पक्षांबाबत, मी आता तसा भाजपा म्हणत नाही किंवा अन्य कोण, हे सगळेच राजकीय पक्ष आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, ह्या कार्यकर्त्यांनाच काय संदेश द्यावासा वाटतो तुम्हाला की जी परिस्थिती आहे आपण पाहतोय, तिकिटासाठीची साठमारी अजूनही आपल्याला म्हणजे अगदी भाजपचं बोलायचं तर भाजपनं स्पष्ट केलेलं आहे की अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही तिकीट AB फॉर्म वगैरे जारी करू, अशी जी काही काळजी घेण्याइतपत जी सगळी परिस्थिती झाली आहे, त्यातनं सामान्य कार्यकर्त्याला कितपत संधी मिळेल काय, सगळ्याच राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनात पाहिलं तर, तेव्हा या सामान्य कार्यकर्त्याला तुमचा अनुभव आणि या सगळ्या गोष्टीवरती सांगणं काय? मी एक भाजपचा आम्हाला अभिमान आहे, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा पहिल्यांदा हे सांगतो मी. हो, मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि सुरुवात पण चांगली झाली, माझा प्रवास पण चांगला झाला. अलीकडच्या काळात काही माझ्याबद्दल नेत्यांच्या मनात काय आलं असेल नसेल, पण त्यांनी माझ्या कामाकडे म्हणजे माझ्याकडे एक कार्यकर्ता म्हणून पाहणं गरजेचं होतं आणि पाहायला पाहिजे. तर आज जे कार्यकर्ते काम करतात साहेब, मी सुरुवातीपासून ऐकत येतो, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील, म्हणजे जे मोठे नेते आहेत, केंद्रातील आहेत, राज्यातील आहेत, जेव्हा पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये असे आम्हाला प्रबोधन करत होते, आम्हाला मार्गदर्शन करत होते, तर तेवढे मोठे नेते सुद्धा स्वतःला कार्यकर्ता म्हणून उल्लेख करत होते. आज स्वर्गीय अटलजींचे काही भाषण आम्ही ऐकलो की मैं एक भाजप का कार्यकर्ता हूँ, हे म्हणताना आम्ही ऐकलेलं आहे. गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, हे स्वतःला अजूनही कार्यकर्ते म्हणून घेतात.
अशा लोकांचा आदर्श आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे. आणि आज जे आपण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेण्याऐवजी कुठल्या एका नेत्याचा कार्यकर्ता म्हणून आपण जर घेण्याची आमची मानसिकता असेल तर ते कार्यकर्ता होऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याचं समर्थक असू शकता, कर्मचारी असू शकता, ती ओळख कार्यकर्त्यांनी निर्माण करणं. कार्यकर्ता ज्या संघटनेवर, सगळ्याच पक्षासाठी आहे, ज्या संघटनेचा, ज्या व्यवस्थेचा आपण हिस्सा आहे, त्या हिस्सावर, त्या व्यवस्थेवर आपण पूर्ण विश्वास ठेवून ते सांभाळायचं आणि आपली ओळख कार्यकर्ता म्हणून तयार करायचं. एक इंडिव्हिज्युअल, आज आपण उल्लेख केला ते एक दोनदा की जुळे सोलापुरात भाजपचा कार्यकर्ता म्हणजे आप्पासाहेब चौगुले. हे ओळख निर्माण करण्यासाठी पक्षावरची निष्ठा कधी ढळू देऊ नका. पक्षावर निष्ठा ठेवा. पक्षावर निष्ठा म्हणजे नेत्यावर निष्ठा आहेच आहे, अजिबात नाही, म्हणजे चुकीचं काहीच नाही. जर तुम्हाला नेत्यावर निष्ठा ठेवणे म्हणजे पक्षावर निष्ठा ठेवणे असं वाटत असेल तर ते तसं करू नका. तुम्ही पक्ष म्हणून काम करा. संधी मिळेल नाही मिळेल. मला 10 वर्ष 12 वर्ष वाट पाहावी लागली. मला उमेदवारी मिळण्यासाठी मलाही अनेक संघर्ष करून 12-13व्या वर्षी मला संधी मिळाली. तोपर्यंत मी पक्षाचं काम करतच होतो आणि त्याच्यामुळे मला भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला ओळख मिळाली आणि त्या ओळखीचा मला अभिमान आहे. आज मी हे जे बोलतो पक्षविरोधी नाही, कुठल्या नेत्याचा विरोध नाही, पक्ष हितासाठी हे तळमळीनं माझ्या आहेत आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून मी व्यक्त होतोय की ह्या भावना पक्षापर्यंत, नेत्यांपर्यंत जायला पाहिजे आणि हे नौक्यांना आणि त्या जुन्यांना सांगड घालून संवादाने ह्या गोष्टीतून मार काढून पक्ष सांभाळायला पाहिजे, कार्यकर्ते सांभाळायला पाहिजे. तशी ओळख कार्यकर्त्यांनी निर्माण करायला पाहिजे. हे सगळ्या कार्यकर्त्यांना माझं एक म्हणणं आहे. भाजपचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक आप्पासाहेब चौगुले यांच्याशी आपण एक राजकीय आणि त्याच पद्धतीनं शहरास विकास संदर्भातील ही सविस्तर आपण चर्चा केली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा त्यांच्याशी चर्चा करताना राजकीय विषय हा सगळ्यात महत्त्वाचा होता की खरोखरच कशा पद्धतीनं एक अन्यायाची भावना, त्या म्हणजे अन्यायाचे जे काही सगळे प्रकार त्यांच्या बाबतीत घडले तर ते मांडत असताना आजही आपला संयम कायम आहे आणि आपण एक भाजपाचा चेहरा म्हणूनच लोकांमधून समोर येतो आहे आणि लोकांचे प्रश्न मांडतो आहोत. आणि आता जे काही प्रभाग क्रमांक 26 मधून आपण निवडणूक लढवणार आहोत तर भाजपाचा चेहरा म्हणूनच आपण ही निवडणूक लढवणार आहोत. आणि पक्षाच्या ऑफर्स आल्या मात्र आपण त्या स्पष्टपणे नाकारल्या. हे सांगत असताना शहर विकासाच्या बाबतीत एक नियोजनबद्ध आराखडा आणि विकास केंद्रित अशी प्रशासनाची इच्छाशक्ती असणं हे देखील गरजेचं आहे. आणि या प्रशासनाच्या कारभारावरती खरोखर लोकप्रतिनिधींचा एक दबाव असला पाहिजे. अशा पद्धतीचा एक मुद्दा त्यांनी मांडताना प्रभाग क्रमांक 26 साठी पायाभूत सुविधा हे अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्याच आधारावरती आपण मतदारांसमोर जाणतो आहोत. महत्त्वाचं म्हणजे एक भाजपाचे नेते म्हणून आपण मतदारांसमोर जातो आहोत आणि मतदारांना, समर्थकांना, कार्यकर्त्यांना ही एक भूमिका मान्य. त्यांची आज जोरदार मागणी अशी आहे की तुम्ही प्रभाग क्रमांक 26 मधून लढाच. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की जर भाजपाचा चेहरा म्हणून आप्पासाहेब चौगुले प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणूक लढवणार असतील आणि जर भाजपानं एखादा त्यांचा कुठला आणखीन उमेदवार दिलाच तर ती परिस्थिती कशी राहील. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की शेवटी तो जो उमेदवार असेल तो भाजपाचा आहे का मूळचा, इथपर्यंत आम्ही प्रश्न लोकांना पडतील आणि त्यातून आपले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लोकांसमोर घेऊन आम्ही ही निवडणूक प्रभाग क्रमांक 26 लढवणार आहोत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सगळे दिवस सुरू आहेत. तेव्हा आप्पासाहेब चौगुले यांची पुढची एकंदरीत सगळी वाटचाल कशा पद्धतीची असेल तीही आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा एक संवाद त्यावेळेला साधू. तूर्त तरी ज्या वेगवेगळे प्रश्न जे सोलापूरकरांच्या मनात येतात ते उपस्थित आपण केले होते आणि त्याच्यावरती आप्पासाहेब चौगुले यांनी सविस्तर असं विवेचन केलं, भाष्य केलं. याबद्दल द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आप्पासाहेब धन्यवाद. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.